इतकी सुंदर जाळीदार अशी इडली तयार होते। नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवरात्री निमित्त सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। गंमत अशी आहे की सध्या मिलेट्स इयर सुरू आहे आणि भगर हा प्रकार असा आहे की जो मिलेट्समध्ये मोडतो। 11.5 ते 12% त्याच्यामध्ये फायबर असतं भगरमध्ये। तर भगर जर तुम्ही खाल्लीत तर ते उत्तम आहे शरीरासाठी। इन्स्टेड ऑफ राईस तुम्ही भगरीचा वापर करा आणि याच भगरीचा वापर करून आपण काहीतरी आज पदार्थ करणार जो उपवासालाही चालेल आणि मिलेट्सचाही वापर होईल। चला सुरुवात करूया। आणि साधारण आपण एक 2 वाट्या भगर घेतोय। 2 वाट्यांमध्ये एक 4 चमचे साबुदाण्याचं पीठ, चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकत्र करून यामध्ये 1 वाटी दही, पाणी किती टाकायचं तर आता ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पहिलं पाणी घालू। आता भगर पाणी पिल म्हणून एक अर्धी वाटी पाणी आपण अजून घालूयात। आणि एक 10 मिनिटं याला आपण झाकून ठेवू, तोपर्यंत चटणीची तयारी करू। हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडे भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ आणि यामध्ये एक 2 भाजलेल्या मिरच्या घालतो आपण। एक छान भाजल्याचा फील येईल त्याला चटणीला। मी असे वेगवेगळे प्रयोग नेहमी करत असतो की नेहमीची तीच चटणी करण्यापेक्षा थोडं वेगळं त्याच्यामध्ये काय करता येईल। तर मग ही चटणी, हिरवी मिरची जी आहे ती भाजून घातली तर त्या चटणीला एक वेगळा स्वाद येतो आणि खाणाऱ्याला वाटतं काहीतरी वेगळं वाटतं आहे, म्हणजे नेमकं समजत नाही काय। तर हे जे असतं ते इथे मिळतं मास्टर रेसिपीमध्ये। थोडं दही, साखर, ह्याला आपण छान बारीक करून घेऊ। गरज पडली तर पाणी घालू। थोडं आपण शेंगदाण्याचं तेल लावून घेऊ, कारण शेंगदाणे उपवासाला चालतात। नाहीतर तुम्ही तूपही लावू शकता। हे बघा, मगाशी आपण भिजवलेलं भगरीने पाणी प्यायला। आता यामध्ये आपण घालूयात 1 पूर्ण पाकीटभर इनो आणि अगदी थोडंसं पाणी। इनो टाकल्याबरोबर हे छान फुलून येतं। मग याला वेगळी पाण्याची गरज लागत नाही, कारण इनो टाकल्यानंतर हे पातळ होतं। आता उपवासाला इनो चालतं की नाही, खाण्याचा सोडा चालतो का नाही, हा सगळा ज्याचा प्रश्न आहे। आम्ही शेफ मंडळी जे काय उपवासाला घरगुती उपलब्ध असलेले पदार्थ चालतात ते घेतो आणि आम्ही एक बनवून दाखवतो। बाकी मग आता लगेच मग कमेंट्स, काय सर तुम्ही एवढे मोठे शेफ, उपवासाला हे चालत नाही, तुम्हाला माहीत नाही का, वगैरे 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 वगैरे। जर इनो चालत नसेल तर मग तुम्ही नेहमीचं जे फर्मेंटेशन असतं तसं करू शकता, पण मग त्याच्यातही मग बॅक्टेरिया तयार होतात। मग बॅक्टेरिया उपवासाला चालतात का, असा सगळा प्रश्न आहे। शेवटी हा उपवास नसून उपवास असा आहे। आपण भगरीचा वापर करतोय, मिलेट्सचा वापर करतोय इडलीसाठी। चटणीला फोडणीसाठी तेल, जिरं, गॅस बंद, हिरवी मिरची, क्या बात आहे। इडली छान फुललेली आहे, शिजलेली पण आहे। आपण गॅस बंद करू आणि यावरच एक 5 मिनिटं असं झाकून ठेवू। चला आता आपण हे काढून घेऊ। आणि पुन्हा बाहेर एक 2 मिनिटं ठेवून नंतर याला
काढून घेऊ इडल्या आपण. इडल्या पहिले अशा साईडने सोडून घ्यायच्या म्हणजे पटापट निघतात. मध्ये जर काही एकमेकांना चिकटल्या असतील त्याही सेपरेट करायच्या आणि नंतर चमच्याची ही खालची बाजू घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि अशा प्रकारे इडली सोडून नंतर तिला हळूच काढून घ्यायचं. दोन्ही बाजूनी छान अशी इडली तयार झाली आहे. इतकी सुंदर जाळीदार अशी इडली तयार होते. आता ही उपवासाची इडली मी खाणार आहे आणि खाताना तर सोनपरी भगर वापरून तयार केलेली इडली तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉल करा, शेअर करा, काही पण करा, पण करा.